रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात वेगळाच मुद्दा प्रचारात आलाय। कंत्राटदारी आणि टेंडरच्या फॉर्मचा मुद्दा लोकसभा निवडणुकीत गाजण्याची शक्यता आहे। वैभव नाईकांनी किरण सामंतांवर केलेल्या टीकेवरून सामंत बंधू आणि वैभव नाईकांमध्ये आता जुंपली आहे। सामंतांनी अर्ज घेतले हे निवडणुकीचे अर्ज आहेत, हे टेंडरचे अर्ज नाही। रत्नागिरी सिंधुदुर्गच्या निवडणुकीत कोणता मुद्दा प्रचारात येईल किंवा टीकेसाठी कोणता मुद्दा वापरला जाईल हे सांगता येत नाही। आता रत्नागिरी सिंधुदुर्गच्या निवडणुकीत वैभव नाईकांनी किरण सामंतांच्या व्यवसायाचा मुद्दा पुढे आणलाय। उमेदवारी जाहीर होण्याआधीच किरण सामंतांनी उमेदवारी अर्ज विकत घेतल्यावरून वैभव नाईकांनी त्यांच्यावर टीका केली। निवडणुकीचे अर्ज म्हणजे टेंडरचे फॉर्म नाही तसा टोला नाईकांनी लगावला। सामंतांनी अर्ज घेतले हे निवडणुकीचे अर्ज आहेत, हे टेंडरचे अर्ज नाहीत, हे पाठी घेता येत नाहीत, हे मॅनेज होत नाहीत, त्यामुळे त्यांनी अर्ज घेतल्यानंतर त्यांनी तो भरावा अशीच माझी त्यांचा मित्र म्हणून विनंती आहे। वैभव नाईकांची टीका उद्योगमंत्री उदय सामंतांच्या जिव्हारी लागली। वैभव नाईक उद्धव ठाकरेंसोबत असतानाही किती वेळा एकनाथ शिंदेंना गुपचूप भेटले असा सवाल उदय सामंतांनी उपस्थित केलाय। वैभव नाईकांचे भाऊही कंत्राटदार असल्याचा आरोप सामंतांनी केला। अनेक वेळा वैभव नाईकांच्या भावाला मदत केल्याचा दावाही उदय सामंतांनी केलाय। टेंडर कोण घेतं? त्यांचे बंधुराज काय करतात? त्यांचे बंधुराजांचं काही किराणा मालाचं दुकान नाही, ते देखील कॉन्ट्रॅक्टर्स आहेत। त्याच्यामुळे मला असं वाटतं त्यांना कॉन्ट्रॅक्ट देण्यासाठी सामंत कुटुंबानं काय मदत केलेली आहे याचा देखील त्यांनी विचार करावा। आणि म्हणून राजकारण हे संबंध तुटण्यासाठी असू नये या मताचा मी आहे। ते माझे अतिशय चांगले मित्र आहेत, त्यांनी त्यांच्या मतदारसंघामध्ये लक्ष घाला। कोकणात शिमग्यानंतर आता राजकीय आरोप प्रत्यारोपांचा शिमगा सुरू झालाय। निवडणूक जसजशी जवळ येईल तसतशी आरोपांची धुळवड कोकणातल्या जनतेला पाहायला मिळणार आहे। राहुल वर्दे, लोकशाही मराठी, रत्नागिरी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।